पुण्यातील गोखले संस्थेचे कुलपती विवेक देबरॉय यांचा राजीनामा, डॉक्टर रानडे यांची नियुक्ती रद्द करणारे कुलपतींच्या राजीनाम्याचे कारण अस्पष्ट. नागपुरातील ब्राऊनफील्ड विमानतळाचा मार्ग मोकळा, कंत्राट संदर्भातील वादाच्या 2 क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या. नागपूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, 30 महिन्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी मिळणार. कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याच्या वेतनामध्ये थकबाकीचा पहिला हप्ता मिळणार. एसटीच्या चालक वाहकांना मिळणार 20% प्रोत्साहन भत्ता, उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्न आणणाऱ्या चालक आणि वाहकांना वाढीव उत्पन्नापैकी 20% रक्कम देण्यात येणार. पुण्यामधल्या भोर एसटी आगाराला महिन्याला सरासरी 50 लाखांचा तोटा, नियोजनाचा अभाव, जुन्या खराब गाड्या, लांब पल्ल्याच्या बस बंद असल्यानं तोटा. राज्यामधील अंगणवाडी सेविकांचे 1 ऑक्टोबरला चक्काजाम, मानधनवाढ, उपदान आणि मासिक निवृत्ती वेतन या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचं आंदोलन. देशभरात सणासुदीच्या काळामध्ये 6000 विशेष गाड्या चालवण्याचा रेल्वेचा निर्णय, प्रवाशांची संख्या आणि मागणी वाढल्यास ही संख्या अजून वाढेल, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. ऑक्टोबरमध्ये बँका 15 दिवस बंद राहणार, शनिवार रविवार सणांमुळे सुट्ट्यांच्या काळामध्ये यूपीआय, नेट बँकिंग आणि इतर सेवा सुरू राहणार. पुण्याच्या रिक्षा मित्र प्रीपेडमुळे रेल्वे प्रवाशांची थांबली लूट, 55 दिवसामध्ये 5878 फेऱ्या, 1000 रिक्षा चालकांचा समावेश. कात्रज डेअरीकडून दूध उत्पादकांना 2 रुपयांचा फरक मिळणार, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाची 65व्या सर्वसाधारण सभेमधला निर्णय, कात्रज डेअरीला 3 कोटींचा नफा. कोल्हापूरमधल्या अंबाबाई मंदिर दर्शनासाठी बंद राहणार, शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू, मंदिरातील गाभाऱ्याच्या स्वच्छतेसाठी दर्शन बंद राहणार. मुंबईला भातसा धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या इतिहास जमा होणार, पाणी पुरवठा करण्यासाठी लवकरच जलबोगदा बांधण्यात येणार. पुणे जिल्ह्यामधल्या 18,94,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता जमा, जिल्ह्यातील 19,37,000 महिलांनी केलेत अर्ज. परभणी जिल्ह्याच्या पूर्णामध्ये ई-केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणींची बँकेमध्ये गर्दी, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक.